कायद्यानुसार छात्रसंघाच्या निवडणुका आवश्यक आहे, मात्र अनेक वर्षापासून छात्रसंघाच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. आपण सुद्धा माजी विद्यार्थी राहिलेले आहेत, त्यामुळे अनेक नेतृत्व याच्यातनं घडतात. कसं करायचं असं? जसं की आत्ताच आपल्याला सांगण्यात आलं की माझ्यापुढे भरपूर आव्हानं आहेत, तर आता हे का ह्याला पुन्हा कसं काय आपण मार्गावर आणू शकतो सगळ्या गोष्टींना, म्हणजे ॲक्टप्रमाणे आपण काय काय गोष्टी करायला हव्या, काय आतापर्यंत करू नाही शकलो, काय नीट करू नाही शकलो, या सगळ्याचं मला थोडंसं अवलोकन पण करायला लागेल आणि ग्राउंडवर काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आधी बघून मला वाटतं की एक एक करत आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणारच, म्हणजे कुठलाही मुद्दा दुर्लक्षित राहणार नाही हे मी सांगू शकते. परीक्षेचा मुद्दा आहे तसा गेल्या अनेक वर्षापूर्वी पदभरतीचा मुद्दा काय आहे? 92 पदांची जाहिरात निघाली, त्याच्यानंतर ती पुन्हा रद्द झाली. आता पुन्हा आपण शासनाकडे नवीन आस्थापनाचं हे पाठवलेलं आहे, पण ते मागून मान्यता होऊन आलेलं नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पदभरती कुठेतरी थांबली आहे गेल्या 3 वर्षापासून असं सगळ्यांची मान्यता आहे. तर त्या दृष्टिकोनातून काय आपलं पाऊल? एक तांत्रिक मुद्दा म्हणजे तुम्हीच बोलताना म्हटलात की ॲडव्हर्टाइजमेंट पण आली होती आणि मग नंतर आपल्याला ती रद्दबातल करायला लागली, कारण टेक्निकल इश्यू होता. तांत्रिक भाग असा की लिटू इथनं वेगळं झालं, त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की सगळी जी पूर्ण आराखडा असतो तो सगळा बदलतो आणि मग त्याला पुन्हा एकदा अप्रुव्हलला देणे आणि गव्हर्नमेंटकडनं फॉलोअप घेणे, तर हा विषय आहे. तर मला जे काही कळतं आहे की ह्याच्या पदभरतीसाठी तर काहीच अडचणी नाही आहे, पण आपल्याला प्रोसिजरप्रमाणे जायला लागेल. आपण आपल्याकडनं सगळं सबमिट केलेलं आहे. आता गव्हर्नमेंटसोबतचा एक अतिशय चांगला ॲग्रेसिव्ह फॉलोअपनी मला वाटतं आपण हे करू शकू. मॅडम, विद्यापीठामध्ये आता तुम्ही नियमित आल्यामुळे डीन आणि कुलगुरू भरतीची प्रक्रिया बरेच लोक रांगेमध्ये आहेत. तुम्ही कधीपर्यंत प्रक्रिया कुलगुरू आणि डीन? मला असं वाटतं की एक्झॅक्टली, म्हणजे ह्याच्यात जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल असंच मी म्हणेल, कारण याला ASAP हे म्हणू शकते मी, म्हणजे 5 तारीख 10 तारीख असं नाही देऊ शकत. ASAP असं म्हणू शकते, कारण मला पण कळतं आहे की तसं रेग्युलर टीम नाही आहे, इतके ॲडिशनल चार्जेस असताना सिस्टम तेवढ्या इफेक्टिव्हली काम नाही करू शकत. तर मला याची जी गंभीरता आहे ती मला अगदी कळलेली आहे आणि अगदी अगदी म्हणजे तुम्ही समजू शकता की मी आजच आले आहे, तर मला म्हणजे अजून सगळ्यांची माझी ओळख होणे आणि त्याच्यानंतर कोणाचं कसं काम आहे किंवा इथे डिपार्टमेंट्समध्ये कसं काम आहे, आणि जर आपण म्हणतोय की आपल्याला चांगल्या माणसांना नेमणूक करायची आहे, तर मला वाटतं थोडा वेळ मला पण घ्यायला लागेल. हो अगदी, म्हणजे जेवढे काही को टर्मिनस पदं होती किंवा ॲडिशनल चार्जची पदं होती त्या सगळ्यांना नियमित करेपर्यंत आपण फार अपेक्षा नाही ठेवू शकत की सगळं काम खूप चांगलं होईल म्हणून. हो, तर आता प्रक्रिया पण बघायलाच लागणार आणि चांगल्या मनुष्यबळाची फार गरज आहे, तर त्याच्याबद्दल जे काही करता येईल ते सगळं करू. पण जी एक्चुअली आप ये जानते होंगे कि कॉलेजेस के ऊपर ये जिम्मेदारी सौंपी जाती है, क्योंकि जितने भी हमारे कॉलेजेस है एफिलिएटेड टू यूनिवर्सिटी, उन सब कॉलेजेस को यूनिवर्सिटी की तरफ से एग्जामिनेशन कंडक्ट करने की बेयर मिनिमम फैसिलिटीज़ प्रोवाइड की जाती है और उनके पास काफ़ी मैन पावर होता है. तो हर कॉलेज अपनी मशीनरी को इफ़ेक्टिवली यूज़ करके अभी एक और शिफ्ट ज़्यादा करेगा, तो इसी तरह से हम थोड़ा कॉम्पनसेट कर सकते हैं. अभी मेरे पास 2 तासाचे जे पेपर आहेत हां ते दिवसात 3 वेळा घेऊन आणि 1357 ही कॉलेज घेते. 1357 कॉलेज घेते, त्याच्यामुळे कॉलेजला इझी होईल. आणि 2 तासाचे एका दिवसात जे 6 तासाचा टाइम स्पॅन आहे, 9:30 ते 5:30 मध्ये 3 शिफ्ट होईल. 2 9:30 से मुझे इनसे थोड़ी सहायता लेनी पड़ी, क्योंकि अभी सब कुछ समझना नहीं, और सर संभाल ही रहे हैं, लेकिन सब कुछ इतने शॉर्ट स्पैन में समझना थोड़ा मुश्किल है. तो अभी सर ने जैसे कहा कि 9:30 से 5:30 ये ही हमारा ड्यूरेशन रहेगा, और 2-2 घंटे के जो पेपर है उनको हम काफ़ी अच्छी तरीके से 3 शिफ्ट में 9:30 से 5:30 में हम उसको कवर कर सकते हैं. एंड 1357 मतलब 1st, 3rd, 5th एंड 7th सेमेस्टर के जो एग्जामिनेशंस होते हैं वो कॉलेज लेवल पे ही होते हैं, तो यूनिवर्सिटी को उसमें काफ़ी लेवरेज मिल जाता है. तो इस तरह से हम लोग करेंगे. जी हाँ
फार प्रचंड तफावत आहे. म्हणजे कॉलेजच्या लेवलवर येणारे विद्यार्थी हे जेव्हा 70% येतात ते युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत फक्त 35% घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण गुणवत्ता कशी मेंटेन करणार? कारण पण बघा, जर एवढं ग्रॉस इरेग्युलॅरिटी राहिली असती ते तसं नाही आहे. म्हणजे ते बऱ्याच वेळा ना समजण्यात आपण जरा नंबर्समध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. मुळातच जर 100 असेल तर 100 मार्क असतील तर त्याच्यातले इंटरनल आणि एक्सटर्नल असा विषय असतो. म्हणजे मुख्य परीक्षा जी विद्यापीठ राबवते आणि जी इंटरनल एक्झामिनेशन असतात 20, तर ह्या दोनमधला तो फरक आहे. आणि आपण 20ला 80 सोबत इक्वलाइज न करणं मला वाटतं योग्य आहे. पण तरी तुमचा प्रश्न अतिशय संयुक्तिक आहे, योग्य आहे. आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये गुणवत्ता कायम राहावी ह्याच्यासाठी सुद्धा विद्यापीठ अनेक उपाययोजना करू शकते, मेकॅनिझम्स डिप्लॉय करू शकते, जसं की अकॅडमिक ऑडिट्स, मॉनिटरिंग यासारखे इनिशिएटिव्स आहेत. आता असं नाही आहे की सिस्टम नाही आहे, ही सिस्टम आहे. अकॅडमिक ऑडिट कंडक्ट करणं कॉलेजेसचं, ॲफिलिएटेड कॉलेजेसचं ही सिस्टम आहे. पण ती सिस्टम इफेक्टिव्हली राबवल्या जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की सिस्टम इम्प्लिमेंट जेवढ्या ऑलरेडी इथे आहेत त्याच्यात काय आणखीन सुधारणा करू शकतो ते मला बघायला लागणार आहे. आणि त्याच्या अनुषंगाने ह्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन सगळ्या कॉलेजेसमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो, एक प्रॉपर शेड्यूल देऊन, म्हणजे कॉलेजेसना पूर्वकल्पना देऊन की जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा जून आणि जुलै या महिन्यांमध्ये ज्यावेळेला थोडा लीन पिरियड असतो आणि नवीन सेशन सुरू व्हायचं असतं त्याच्या आधी कसं एक वेळेला हे मॉनिटरिंग केलं जाऊ शकतं, ह्या पद्धतीने आपण या गोष्टींना निश्चितच आत्ता ज्या स्थितीत आहे त्याच्यापेक्षा चांगल्या स्थितीत पोहोचवू शकतो. मॅडम, एक प्रश्न असा आहे, रिझर्व पाहिलं आपण की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पासून म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट, 2 चीफ मिनिस्टर ऑफ इंडिया हे सगळे विद्यापीठाचे विद्यार्थी झाले. पी.व्ही. नरसिंहराव, बिलाईतुल्ला ऍक्टिंग प्रेसिडेंट होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया 2 झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. पण माजी विद्यार्थी संघ तेवढा काही ऍक्टिव्ह नाही आहे. तर त्या म्हणजे फक्त विद्यापीठात परीक्षा घेणं आणि निकाल लावणं हा फक्त 5-10% समजला जातो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पुढे जाणार, म्हणजे इतकी लिगसी आहे 102 वर्षाची. तर असे खूप कमी विद्यापीठ आहेत देशात की ज्याच्यात पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, मुख्यमंत्री झाले. तर त्या अंगाने कसं पुढं. थँक्यू व्हेरी मच, बिकॉज दिस क्वेश्चन इज सो क्लोज टू माय हार्ट ॲज वेल. म्हणजे आय वॉज पॉन्डरिंग की 102 वर्षात नागपूर विद्यापीठाने जेवढे विद्यार्थी घडवले त्या सगळ्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग विद्यापीठाला कशा पद्धतीने करता येऊ शकतो हे सतत मी विचार करते. म्हणजे त्या अनुषंगाने मी डिस्टिंग्विश लेक्चर सिरीज होऊ शकते, कुठल्या लॅबोरेटरीज त्यांच्यातर्फे होऊ शकतात, कशा पद्धतीने आपण त्यांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून ऑनबोर्ड करू शकतो, असे अनेक प्रकारचे विचार माझ्या मनात अगदी सुरूच आहेत. आणि तुम्ही खूपच माझ्या मनातला प्रश्न विचारला, तर हा मुद्दा डेफिनेटली आहेच. म्हणजे एक्झामिनेशन या सगळ्यात तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काही ट्रान्झॅक्शनल इश्यूज राहतील विच नीड दी अटेन्शन, व्हेरी इमिडिएट अटेन्शन. ॲज आय सेड, दीज आर ऑल प्रेसिंग इश्यूज. सो आय डेफिनेटली कॅनॉट इग्नोर ऑल these issues because they are for the immediate good of our students. And as you can understand, if we delay the process of examination, assessment, results, everything gets impacted. आणि ह्याचा परिणाम मुलांच्या करिअरवर खूप वाईट पद्धतीने होईल, कारण प्लेसमेंट्समध्ये सगळ्यात जास्ती मुलांना ह्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून प्रेसिंग इश्यू, ट्रान्झॅक्शनल इश्यू मी जसं तुम्हाला म्हटलं ते सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. पण ज्याला स्ट्रॅटेजिक आणि थोडे लॉंग टर्म गोल्स आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्या माजी विद्यार्थ्यांचा विद्यापीठांशी त्यांना कसं जोडून घेता येईल ही सुद्धा माझी प्राथमिकता आहे. कारण बघितल्यामध्ये VNIT आणि इव्हन LITU त्याच्यामध्ये त्यांच्या ॲल्युमनाय असोसिएशननी खूप मोठं काम केलं, खूपच मोठं काम केलं. सारंग त्यांचं खूप मोठं काम आहे. तर ते सगळं बघत असताना आणि आता लिटू बाजूला झालं नाही तर ते नागपूर विद्यापीठाच्या क्रेडेन्शियल्समध्ये आलं असतं. नुकसानच अपघातला आपण नागपूर युनिव्हर्सिटीचा स्टुडंट म्हणून देखील करू शकतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. मॅडम, एक प्रश्न विद्यार्थ्यांबाबत. मॅडमने BSc सायबर सायन्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजीचं अभ्यासक्रम सुरू केलेला होता. तर असं काही नवीन टेक्नॉलॉजी ही काळाची गरज आहे. AI आणि डेटा सायन्स अगदी अगदी. आणि जसं की आता म्हणजे एक आणखीन काय म्हणतात त्याला, माझ्या कार्यक्षेत्राचा म्हणजे किंवा माझं आतापर्यंत जे प्रोफेशन राहिलेलं आहे किंवा जे माझं क्वालिफिकेशन राहिलेलं आहे ते इंजिनिअरिंग असल्यामुळे मला वाटतं की डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स
आणि हे सगळे जेवढे टेक्नॉलॉजीज इन वोग आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात आपण खूप चांगल्या रीतीने आपलं डिपार्टमेंट ऑफ डिस्टन्स आणि कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोग्रॅम जे आहे त्याच्या बरोबर आणि सगळ्या कॉलेजेस बरोबर आपण खूप चांगले प्रोग्राम्स ऑफर करू शकतो, जे की डेफिनेटली मी करणार. हे करत असताना आपल्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिशन्स नसतात किंवा ते डिपार्टमेंट्स रिकामे राहतात, हे सध्याचं चित्र आहे. while गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीला नाव यू हॅव टू कम्पीट विथ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो. सो लॉंग टर्म विजन म्हणून याच्यात तुमचा काही विचार आहे का? बिलकुल, कारण आता तुम्ही असं नाही म्हणू शकत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे तर आपल्याला कात टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते करायलाच लागणार आहे आणि त्याच्याचसाठी म्हणून ॲडव्हान्स्ड कोर्सेस, त्याच्याचसाठी म्हणून रेलेव्हंट इंडस्ट्री इन्व्हॉल्वमेंट असलेलं करिक्युलम आपल्या मुलांना ऑफर करणं आणि त्यांच्या मनात असा विश्वास निर्माण करणं की नागपूर विद्यापीठाचे कोर्सेस देखील अतिशय जॉब ओरिएंटेड आहेत किंवा ऑन्टरप्रिन्युअरशिपसाठी फायद्याचे आहेत. तर मला असं वाटतं की हे सगळं खूप आपल्या हातात आहे आणि आपल्याकडे प्रचंड एक्सपर्टीज आहे. आपल्या एवढ्या ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये एवढी विद्वान मंडळी आहे, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये एवढी विद्वान मंडळी आहे, त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणून प्रॉपर टास्क फोर्स निर्माण करून जर आपण व्यवस्थित जबाबदाऱ्या त्यांना दिल्या तर मला वाटतं सगळ्यांना काम करायला आवडेल. दिशा देणं आवश्यक आहे. खूप जणांना एकत्र आणायचं आहे तुम्हाला, म्हणजे बाकी काय हरकत आहे, काय हरकत आहे म्हणजे नाही याच्या ऍडमिशनच्या संदर्भात मॅडम, हां पण फॉरेन स्टुडंट्स आपल्याकडे झिरो आहेत. म्हणजे काही आपल्याकडे नेल्सन मंडेला जे हॉस्टेल होतं तर ते तिथे फॉरेन स्टुडंट हां आहे, कन्सर्न आहे. एकही स्टुडंट आता नाही आहे म्हणजे मागच्या अनेक वर्षांमध्ये. तर मला वाटतं म्हणजे असं काहीतरी आपण इफ वी कुड अट्रॅक्ट फॉरेन स्टुडंट याच्यासाठी नेमली होती बागे सिलेक्टमध्ये. बिलकुल नाही, आता ह्याच्यावर पुन्हा काम ह्याच्यासाठी करायला लागेल कारण आता एवढ्या वर्षांमध्ये आपल्याला प्रत्येक देशाच्या सुद्धा काही असे एरियाज असतात जिथे त्यांना मनुष्यबळ विकासाची गरज असते आणि म्हणजे काही देशांमध्ये फार्मसी एज्युकेशनला फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे ती मुलं जर आपल्या देशात आली आणि त्यांनी चांगलं फार्मसी एज्युकेशन घेतलं आणि अनायसे आपलं फार्मसी डिपार्टमेंट, मी हे फक्त उदाहरण म्हणून देते म्हणजे इट इज नो बायस अगेन्स्ट एनी अदर डिपार्टमेंट, पत्रकारांसमोर थोडं सांभाळून राहावं लागतं म्हणून हे मी स्पष्ट केलं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये असं आहे की प्रत्येक डेमोग्राफीची काय गरज आहे ह्याचं जर आपण थोडासा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने जर आपण विद्यापीठाला पोझिशन केलं तर मला वाटतं आपल्याला इंटरनॅशनल मुलं मिळायला काही त्रास होणार नाही. पण ते एव्हरीथिंग विल बी अ रिझल्ट ऑफ ऑर्गनाइज्ड एफर्ट्स. आपण नुसतं बोलून किंवा आम्ही असं करू आम्ही तसं करू याच्यानी काहीही होणार नाही आहे. रिझल्ट ओरिएंटेड काम करण्यासाठी ऑर्गनाइज्ड एफर्ट्स हवं, रोडमॅप हवा, प्रॉपर जबाबदाऱ्या हवा, अकाउंटेबिलिटी हवी आणि त्या अनुषंगाने रिझल्ट आपोआप येणार. तर ते आपण करूच म्हणजे कारण इन्क्लुझिव्हिटी आउटरीच ह्यामध्ये स्ट्रॉंग होणं आवश्यक आहे. NIRFचं रँकिंग जर वाढवायचं असेल, QS रँकिंगसाठी अप्लाय करायचं असेल तरीसुद्धा 50% वेटेज रिसर्चला आहे. रिसर्च प्रोफाईल बिल्ड करणं आवश्यक आहे आणि चांगल्या रिसर्च क्रेडेन्शियल असलेल्या विद्यापीठांमध्ये मुलं नक्की येतात. तर खूप काम आहे, होईल. मुद्दा असा आहे की आपले जे ऑटोनॉमस कॉलेज वाढत चालले आहे जी, त्यामुळे आपल्याला आर्थिक जे आहे ते माध्यमातून पैसे येत होते ते कमी झाले. 3 कोटीचं आपल्याला नुकसान आहे सध्या आणि आपली आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे सध्या. नाही त्याच्या बाबतीत काय प्लॅन आहे? रिसिप्ट चांगले आहेत आपले FDRs, तो वेगळा भाग आहे. पण ॲडिशनल रेव्हेन्यू स्ट्रीम जनरेशन ही काळाची गरज आहे कारण आतापर्यंत आपण ॲफिलिएटेड कॉलेजेस पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग डोमेन आणि ऑटोनॉमस पण होत आहेत, ते इंजिनिअरिंग कॉलेजेस ऑटोनॉमस होत आहेत. त्याच्यामुळे तुमचा जो मेजर चंक आहे रेव्हेन्यूचा तो इम्पॅक्ट झालेलाच आहे, याच्यात काही वाद नाही. पण ह्याच्यासाठी आता जर तुम्ही डॉट्स कनेक्ट करू शकलात तर जरा वेळापूर्वी मला प्रश्न विचारण्यात आला होता की आपली मुलं डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन्स नाही किंवा तुम्ही मॅडम टेक्नॉलॉजी संदर्भात काही कोर्सेस कराल का. तर हे सगळे त्याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशनसाठी पहिल्यांदा तर सगळ्या ॲडमिशन झाल्या पाहिजे म्हणजे सोपं अर्थकारण आहे. मुलं येतील, रेव्हेन्यू येईल आणि विद्यापीठाला ते सुद्धा पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आपली, त्याच्यामुळे फीसच्या बाबतीत ओव्हरबोर्ड नाही होता येत कारण सगळ्यांसाठी शिक्षण आहे. मग सगळ्यांसाठी शिक्षण असताना टेक्नॉलॉजी रिलेटेड कोर्सेस सुरू करायचे म्हटल्यानंतर सुद्धा फायनान्शियल बर्डन भरपूर असतं. म्हणजे ज्या पद्धतीचे जर तुम्ही MOUs कराल कुठल्या चांगल्या इंडस्ट्रीज बरोबर, इंडस्ट्रीजचा CSR एक भाग झाला पण तसं दुसरा भाग त्यांचं पण अर्थकारण सांभाळणं असतं. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये फीजला बॅलन्स ठेवून सगळ्यांपर्यंत अफोर्डेबिलिटी त्याला करून आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन कसं करता येईल आहे ह्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे कसं करायचं ह्याला
आहे, कल्पना आहे कसं करायचं ह्याचं पण एक जजमेंट आहे. हो 6 महिने झाले अजून काही झालं नाही त्या कमिटीचं. सर, आता कसं आहे की रिव्ह्यू मॉनिटरिंग, अकाउंटेबिलिटी, दीज आर द कीवर्ड्स. कमिटीज बनल्यानंतर जर त्यांना नाही विचारलं की तुम्ही काय केलं, नाही होणार. लक्ष द्या. एक प्रश्न राहिला मला. प्रॉपर्टीज ज्या आहेत विद्यापीठाच्या त्या खूप साऱ्या आहेत. म्हणजे सिम्बायसिस वगैरे 200 एकर मध्ये आहे, आपण 1000 एकर मध्ये आहोत. हे 1000 एकरच्या पलीकडे म्हणजे रामदासपेठ मध्ये एक तुरीच्या बाजूला एक प्रॉपर्टी आहे, डिस्प्यूट मध्ये आहे. मेट्रोला आपण एक भाड्याने बंगला दिला आहे, तो परत आला आहे की नाही माहित नाही. एक कोर्ट केस सुरू आहे, खाली माझी कोणी अधिकारी त्यांची केस नातेवाईक कोणी राहतात. त्यानंतर कामठीला एक आपली प्रॉपर्टी आहे. एकीकडे आपण एवढे काम केलं, कनानला. त्यामुळे आपण एकीकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती आपल्याकडे असतात. याच्याबद्दल अपडेट आहे सर, सांगू शकतो याच्या संदर्भात तुमच्या आठवणीसाठी तुम्हाला माहित नसेल तर. नाही, म्हणून मी किती आय एम सो हॅपी की मला कशी अशी पटपट माहिती मिळते. म्हणजे इवन आय डोंट हॅव टू रीड अँड नॉट टू टेक ब्रीफिंग फ्रॉम एनीबडी. अँड थँक्यू फॉर प्रोव्हाइडिंग मी विथ सच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. येस प्लीज गो हेड सर. विथ दी परमिशन ऑफ ऑनरेबल व्हाईस चान्सलर मी आपल्याला सांगू इच्छित, तुम्ही जे 1000 एकर आता आपल्याकडे तेवढी उरली नाही. 78 एकर आपली LITला जागा गेली. आता आपण 275 एकर 350 एकरमध्ये आपण आहोत दोन्ही. त्याच्यात मेजर क्वांटम आपला कॅम्पसचा आहे, महाराज बाग आहे आणि फिजिकल एज्युकेशनचा जो लॉ कॉलेज प्रिमायसेस आहे. जी कणांची जागा म्हटली ती रेल्वेमध्ये काही गेली, त्याचे पैसे 3-3.5 कोटी विद्यापीठाला मिळाले. ती तिथे शाळा चालू आहे. आता तुम्ही जो म्हटला एक बंगला, कोरके बंगला, तो आपण जे मेट्रोला दिला होता आता एका दुसऱ्या ऑर्गनायझेशनला दिला आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तिथलंही भाडं येत आहे आपल्याला चांगलं आणि त्या भाड्याचं हेच आहे स्टुडंटसाठीच आहे. जे कोरकेंनी विल केली होती की त्या भाड्यातून शिष्यवृत्ती द्यावी, तर तेही आपलं चालू आहे. नियोगी बंगला आहे, तिथे आता फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीला तात्पुरती जागा दिली आहे. त्याचा फायदा असा झाला की ती युनिव्हर्सिटी जेव्हा तिकडे बनेल कोराडीकडे, तर त्यांनी इतकं डेव्हलप केलं आहे ते की ते रेडी आपल्याला बिल्डिंग मिळून जाईल. तर त्याच्यामुळे जागा आहे आता असं नाही म्हणतायत. जागा आता आपल्याजवळ इथलीच आहे कॅम्पसची. म्हणजे आता जागेची स्केअरसिटी जास्त झाली आहे आपल्याला. नवीन डिपार्टमेंट सुरू करायचे तर आता जागेचं मधातच महानगरपालिकेने हे म्हटलं आपल्याला की तुम्हाला जागेचा मॅप करताना 40% ऑफ लँड तुमची वॅकंट पाहिजे नॉर्म्सप्रमाणे. म्हणजे आता तुम्हाला हॉरिझॉन्टल जाता नाही येत वर्टिकल. हा थोडासा एक इश्यू आहे. 44 एकर लँड जी आहे झोपडपट्टीची ही युनिव्हर्सिटीची आहे. पण आता ती प्रकाश गजबी आहे, विकास ठाकरे सगळे येऊन उभे राहतात दंडोबी. जागा कशी मिळते? कारण तोही आमचा आजच इश्यू होता की थोडंसं आता हे झालं नाही तर आज पूर्ण डिटेल्स लँडचे आम्ही ऑनरेबल व्हाईस चान्सलर मॅडम समोर ठेवणार होतो, कुठे कुठे किती जागा आहे आणि त्याचं युटिलायझेशन काय आहे. 9 तारखेची डेट आली आहे. 9 जनवरी को नहीं अभी फाइनल कल ही ऑनरेबल गवर्नर ऑफिस ने डेट फाइनल करके दी है 9 जनवरी. मैम 2 दिन के बाद सीनेट है तो आपका कैसा उसका अप्रोच रहने वाला है? अप्रोच बहुत ही जेन्युइन रहने वाला है. यही बोल सकती हूँ अभी मैं. मतलब एक्चुअली एग्जामिनेशन के कुछ कोर्सेज में अभी तक टाइम टेबल आना पेंडिंग है, बल्कि लास्ट अगर देखा जाए तो कुछ कोर्सेज के आ चुके हैं, कुछ कोर्सेज के डिक्लेयर हो चुके हैं. Even the students are very excited and they are very eagerly waiting for their, the coming time for the timetable. So what is your take on it? Like कब तक आ जाना चाहिए? क्योंकि I am myself a law student, I can understand the pain of other students also. So please, what is your view on this? I can also understand the pain of students. So I would immediately take the review about the status of timetables and I would try to do it very much urgently. As I have been saying that this is the immediate issue where I would be paying maximum attention. Even the website of the PhD, वहाँ पे अभी भी कोविड को हो चुके हैं 5 साल, अभी भी कोविड के सर्कुलर चल रहे हैं PhD वेबसाइट पे. सो इस पे भी आप थोड़ा ध्यान दीजिए. जी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव